नमस्कार, मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में। अफवाह नहीं हकीकत बयां करते हैं हम। आइए देखते हैं आज की खास खबर की मागच्या आठवड्यामध्ये चंद्रपूरमध्ये दिवसा ढवळ्या बॉम्बस्फोट झाला। अध्यक्ष महोदय, बॉम्ब फेकला गेला बल्लारशा नावाच्या शहरामध्ये। मालू नावाचं एक प्रतिष्ठान आहे, त्यामध्ये खरं तर तिथे त्या बल्लारशामध्ये अध्यक्ष महोदय आम्ही सगळ्यांनी तसं सांगितलं, म्हणजे माहिती आपल्या लक्षात आणून देतो की त्याच्यापूर्वी मनसेचा कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्षावर गोळीबार झाला। त्यानंतर बल्लारपूरमध्ये बॉम्बफेक, पेट्रोल बॉम्ब आणि कट्ट्यातून गोळीबार केला। अध्यक्ष महोदय, कायदा सुव्यवस्थेचा विषय निर्माण झाला। खरं म्हणजे हे जे बल्लारशामध्ये जे काही गोळीबार झाला अध्यक्ष महोदय, त्या तो आरोपी तडीपार होता। तो आरोपी गुटखा आणि अवैध व्यवसायात गुंतला होता। तो तडीपार असलेला आरोपी 8 दिवसापासून त्या शहरात होता। याची सूचना दिली गेली ज्या मालू नावाच्या व्यक्तीवर हे जे त्याच्या प्रतिष्ठानावर दुकानावर जे काही बॉम्बस्फोट आपला फेकला गेला पेट्रोल बॉम्ब, अध्यक्ष महोदय इतका गंभीर विषय आहे। तो ते दुकान जळलं, ते वाचलेत, त्याच्या पायाला गोळी लागली आणि या पीआयनी तिथल्या कुठलीच कारवाई केली नाही। माझी सरकारला विनंती आहे अध्यक्ष महोदय, इतकी गंभीर घटना होत असताना त्या पीआयला सस्पेंड केलं पाहिजे होतं। खरं म्हणजे आपण तिथून सूचना द्या, 8 दिवस तडीपार झालेल्या व्यक्तीची माहिती देऊन सुद्धा त्याला प्रोटेक्शन देण्याचं काम झालं आणि म्हणून त्यावर कारवाई व्हावी अशी माझी आपल्याला विनंती आहे। आणि दिवसाढवळ्याच पुन्हा ते कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्षावर गोळीबार झाला शहरामध्ये। गजबज असे सगळे मार्केटमध्ये, त्या मार्केटमध्ये हा गोळीबार झाला अध्यक्ष महोदय। आणि तिसरी घटना अत्यंत महत्वाची, अमरावतीच्या कारागृहामध्ये दारुगोळ्यांचा चंडू फेकल्याने तिथे स्फोट झाला। म्हणजे हे तीनही घटना, मोठा स्फोट झाला, संपूर्ण कारागृह हादरून निघाला। आणि या सगळ्यामध्ये हे जे सगळ्या घटना राजरोस होत आहेत ते क्रिमिनल जे आहे यांना कुणाचं प्रोटेक्शन आहे? कोण या एवढी हिंमत का वाढली? कायदा सुव्यवस्थेचे काय निनोळे निघालेत? पोलिसांचा धाक राहिला नाही, पोलीस काम करायला तयार नाहीत अध्यक्ष महोदय। म्हणून आपल्याला विनंती आहे, या सर्व प्रकरणाची विदर्भातच आमचे गृहमंत्री आहेत, विदर्भामधल्याच या सगळ्या घटना आहेत, म्हणून याची चौकशी होणे आवश्यक आहे। आणि या जे दोषी आहेत खरं तर यांना आता पाठीशी घालण्याची गरज नाही। सगळे अवैध धंद्यामध्ये यंत्रणा कामाला लागली आहे, सराज रोजपणे हप्ते वसुली सुरू आहेत अध्यक्ष महोदय। आणि म्हणून या सगळ्यांचे कायदा सुव्यवस्थेची जी काही आताची परिस्थिती निर्माण झाली, कायद्याचा धाक या कुणावरही राहिला नाही। म्हणून आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महोदय की आपण या ठिकाणी कारवाईचे आदेश द्यावेत। जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक। अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं। लाइक सब्सक्राइब अवश्य करें। धन्यवाद।